कॅलरीज. सध्या जाड माणसांना बारीक व्हायचं असेल किंवा बारक्यांना जाड व्हायचं असेल तर कॅलरीचं फार फॅड आता आलेलं आहे. लोक डाएट घ्यायला जातात, मग तुम्ही किती कॅलरी खाता, मग ते कॅलरी कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याच्याप्रमाणे मग सगळ्या गोष्टी मोजून कशा खायचं, एक काटा घेऊनच बसावं लागतं. मग सकाळी हे खायचं, हे 30 ग्रॅम खायचं, हे 22.5 ग्रॅम खायचं, असं काय 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 त्याच्यामध्ये दिलेलं असतं. पण खरंच हे कॅलरी कॅल्क्युलेशन काम करतं का, हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. म्हणजे जर का आपण बघितलं, जर का म्हणजे आपल्या दिवाळीचा फराळ जर का तुम्ही पूर्णपणे कॅल्क्युलेट केला तर तो साधारण 4-5 हजार कॅलरीच्या वर जातो. आणि तुम्ही जर का पिझ्झा बर्गर यांचं जर का कॅल्क्युलेशन केलं तर ते 1,5-2 हजाराच्या वर काही ते कॅल्क्युलेशन जात नाही. कारण कार्बोहायड्रेट असतील तर त्याचं काय असतं, कॅलरीज कमी असतात. प्रोटीन्स आणि काही असतील तर त्याच्या फॅट्स असतील तर त्याच्या कॅलरीज काय असतात, जास्ती असतात. म्हणजे एकूणच जर का आपण बघितलं तर दिवाळीचा फराळ 4-5 हजार कॅलरीचा खाऊन काही माणूस जाड, म्हणजे सगळे इंडियन जाड होताना आपण दिसत नाहीयेत. आणि जर का पाश्चात्य देशांमध्ये जर का आपण बघितलं तर कमी कॅलरी खाऊन सुद्धा ते लोक जाड होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे हे कॅलरी कॅल्क्युलेशन खरंच सायंटिफिक आहे का, नक्की काय आहे, आणि किंवा सध्याचं नवीन संशोधन काय सांगते, आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदाचा नक्की काय रोल आहे किंवा आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विद्याधर गिरी आणि आपण बघताय मेडिसिन फ्री लाईफ बाय डॉक्टर गिरी. तर आता कॅलरी कॅल्क्युलेशन आलं म्हणजे कसं आहे की जर का तुम्ही बघितलं तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट म्हणजे 1 कॅलरी, 1 ग्रॅम प्रोटीन म्हणजे 4 कॅलरी, आणि 1 ग्रॅम फॅट्स म्हणजे 11 कॅलरी. म्हणजे जर का आपण तसं जर का बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही जे काही गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, म्हणजे तुम्ही चपाती खाता, भाकरी खाता, भात खाता, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कार्बोहायड्रेट्समध्ये येत असतात. आणि त्यांचं कसं 1 ग्रॅमला 1 कॅलरी. म्हणजे जर का आपण असं कॅल्क्युलेशन जर का केलं तर तुम्हाला जर का लो कॅलरी डाएट खायचं असेल तर नुसते व्यवस्थित कार्बोहायड्रेट खाणं सगळ्यात जास्ती चांगलं. कारण माणूस खाऊन खाऊन किती क्वांटिटी खाणार आहे, साधारण एक 300-400 ग्रॅम, 500 ग्रॅम. आणि त्याच्यामुळे म्हणजे त्याच्या जर का 1 कॅलरी कॅल्क्युलेट केली किंवा म्हणजे जर आपण 1 किलो जरी काही खाल्लं आपण असं जर का धरलं तर किती 1000 कॅलरी होतील. म्हणजे जर का लो कॅलरी डाएट खायचं असेल तर तुम्हाला कार्बोहायड्रेट खाणं गरजेचं आहे. पण आपण उलट बघतो की कार्बोहायड्रेट खाऊन काय होतंय, माणूस जाड होताना आपल्याला दिसतो. की एखादा जर का कफ प्रकृतीचा जाड माणूस असेल तर ओव्हरऑल तुम्ही जर का डाएट बघितलं, कारण त्या लोकांना गोड खाणं आवडत असतं किंवा म्हणजे कार्बोहायड्रेट खाणं आवडत असतं, कारण कार्बोहायड्रेट जास्ती चावल्यानंतर गोडसर होतात. त्यामुळे त्यांचा जर का एकूण डाएट बघितला तर तो म्हणजे जास्ती करून कार्बोहायड्रेटचा असतो. म्हणजे मग हे एकूण जे काही कॅल्क्युलेशन्स आहे की आपण बघतो की म्हणजे दिवाळीचा फराळ खाऊन सुद्धा काही इंडियन माणसं जाड झालेली नाहीये. आणि जर का नंतर ते किटो डाएट जे काही आलं बरोबर ना, त्यांनी तर या म्हणजे कॅलरी कॅल्क्युलेशनची वाटच लावून टाकली. म्हणजे जर का आपण बघितलं तर किटो डाएट मध्ये काय आहे, त्यांनी सांगितलेलं हाय प्रोटीन डाएट खा, लो कार्बोहायड्रेट डाएट खा. आणि तुम्ही किटो डाएटचं नेटवर जाऊन सर्च करा, लो कार्बोहायड्रेट डाएट, हाय प्रोटीन डाएट, हाय फॅट्स डाएट, बरोबर ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही पनीर खा, चीज खा, त्याच्यानंतर चिकन खा, नॉनव्हेज खा, त्यानंतर फिश खा, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे थोडेसे व्हेजिटेबल्स पण आहेत, नाही असं नाही, परंतु ह्या सगळ्या हाय प्रोटीनचा भाग आहे. म्हणजे जर का तुम्ही किटो डाएटचं जर का कॅलरी कॅल्क्युलेशन केलं तर हे किटो डाएटचं कॅलरी कॅल्क्युलेशन जवळजवळ कधी कधी 5-6 हजाराच्या वर सुद्धा जाण्याची शक्यता असते. म्हणजे हाय कॅलरी डाएट खाऊन सुद्धा ते लोक बारीक होत असतात आणि लो कॅलरी डाएट खाऊन म्हणजे नुसतं कार्बोहायड्रेट खाऊन लोक जाड होत असतात. त्यामुळे हे जे काही म्हणलं जातं ना की हाय कॅलरी खाणं म्हणजे जेवढे जास्ती कॅलरी तेवढं तुम्ही जास्ती जाड व्हाल आणि जेवढं कमी कॅलरी, हे कुठेतरी चुकीच्या दिशेने आहे किंवा हे कुठेतरी म्हणजे रॉंग आहे, हे आपल्याला आता लक्षात यायला लागलेलं आहे. म्हणजे एकूणच जर का आपण म्हणजे सगळं जर का बघितलं, म्हणजे आताची जर का परिस्थिती आपण बघितली, अनेक आजारांमध्ये जर का डायबिटीस सारखा आजार आहे, आयुष्यभर औषध घेऊन माणूस कॉम्प्लिकेशन्स मध्ये जातोय. म्हणजे कॉम्प्लिकेशन सुद्धा आपण काय करू शकत नाही. म्हणजे म्हणतो ना की त्याचं म्हणजे डोळे जाणं असेल किंवा पाय कापावं लागणं असेल किंवा म्हणजे किडनी फेल्युअर सारखे प्रॉब्लेम असेल, म्हणजे आयुष्यभर औषधं खाऊन सुद्धा आपण हे कॉम्प्लिकेशन थांबवू शकत नाहीये. किंवा हार्टच्या बाबतीमध्ये जर का बघितलं तर प्रायमरी लेवलला ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू होतात, कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून रक्त पातळीची गोळी, एवढं सगळं घेऊन सुद्धा हार्ट अटॅक येतो, कॉम्प्लिकेशन्स होतात. आणि इव्हन असं नाही की एकदा बाबा म्हणजे त्याला ब्लॉकेजेस झाला आणि एकदा तुम्ही स्टेन टाकणं आणि काम झालं, रिपीटेड स्टेन टाकावे लागतात. म्हणजे नवीन येणाऱ्या स्टेनला तुम्ही थांबवू शकत नाही. आर्थरायटिस सारख्या आजारामध्ये जर का तुम्ही बघितलं तर हार्डली एक 4-5 वर्षामध्ये माणूस स्टेरॉइडवर शिफ्ट होतो आणि नंतर त्या स्टेरॉइडच्या साईड इफेक्ट्सनी त्याला अनेक ऑर्गन फेल्युअरकडे किंवा अनेक कॉम्प्लिकेशन्सला म्हणजे आजाराचा तर त्रास दुसरीकडेच राहतो, पण या स्टेरॉइडचा त्रास मात्र वाढायला लागतो. म्हणजे एकूणच जर का तुम्ही सगळ्याच जर का बाबतीमध्ये बघितलं तर कुठलाच आजार बरा करणं तर सोडून द्या, पण तो म्हणजे म्हणतो ना की त्याचे कॉम्प्लिकेशन्स थांबवणं सुद्धा आपल्याला शक्य झालं नाही. मग हे नक्की लाईफस्टाईल चेंजेसमुळे झालेलं आहे
का आपण चुकीच्या विज्ञानाच्या दिशेने चाललेलो आहोत. कारण पण छोट्या छोट्या कॅलरी कॅल्क्युलेशन किंवा इतर जरी सुद्धा तुम्ही गोष्टी बघितल्या तर कुठेतरी हे म्हणजे फेल्युअर सायन्स जाते असं आपल्याला लक्षात येते, बरोबर. तर या हिशोबाने जर का बघितलं तर म्हणजे आपण कॅलरी कॅल्क्युलेशन बघितलं तर म्हणजे जर का उलट जर का बघितलं आपण की लो कार्ब डाएट जर का तुम्ही घेतलं तर मात्र काय होणार आहे, तुमचं वजन कमी होताना दिसतं. म्हणजे तुम्ही जर का कॅलरी कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने बघितलं तर कार्बोहायड्रेट उलट तुम्ही जास्ती खाल्ले तर तुम्ही लो कॅलरी डाएट घेऊ शकता, परंतु फॅट्स आणि प्रोटीन्स मात्र खाल्ले तर मात्र तुमचं कॅलरी कॅल्क्युलेशन काय होतं, वाढू शकतं. पण इथे उलट आहे की तुम्ही फॅट्स आणि प्रोटीन्स खाऊन सुद्धा काय करताय, तुमचं वजन कमी करताय. हे किटो डाएटनी किंवा इतर काही जे डाएटचे प्लॅन्स आलेले त्यांनी हे सिद्ध केलेलं आहेच. तर आता आयुर्वेदाचं या सगळ्यांवर म्हणणं काय आहे, जर का बघितलं तर आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून सांगितलेले की वात, पित्त आणि कफ, म्हणजे कफाची प्रकृतीचा माणूस असतो तो जाड असतो, बरोबर. म्हणजे कफ असतो त्याच्या शरीरामध्ये, कफाची प्रकृतीचा माणूस हा जाड असतो. तुम्ही त्याला जर का म्हणजे म्हणतो ना की थोडंसं कार्बोहायड्रेट, लो कार्बोहायड्रेट म्हणजे त्याला कॅलरी कॅल्क्युलेशन नाही, कारण ते काम करत नाही. आपण सगळीकडे बघितलेले पाहिजे, तुम्ही नेटवर सर्च करून बघा. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत तेही आम्हाला म्हणजे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आयुर्वेदानुसार जर का बघितलं की त्याला तुम्ही जर का लो कार्ब डाएट जर का दिलं तर तो कफज प्रकृतीचा माणूस बारीक होतो, परंतु एक टिपिकल रेंजच्या खाली तो काही बारीक होणार दिसत नाही. कारण तो कफज प्रकृतीचा असतो, डबल हड्डीचा माणूस असतो, तो एक ठराविक लेवलनी बारीक होईल. म्हणजे त्याला तुम्ही 4 दिवस जरी उपाशी ठेवलं तरी सुद्धा तो दिसताना असं काही तुम्हाला दिसणार नाही की फार बारीक झालेला आहे, कारण तो कफज प्रकृतीचा असतो, त्याची प्रकृतीच तशी असते. त्याच्यानंतर वातज प्रकृती म्हणजे एकदम पातळ माणूस, त्याला तुम्ही कितीही हाय कॅलरी घाला किंवा काही घाला किंवा कार्बोहायड्रेट घाला, काही घाला, तो काही फार काही जाड होताना दिसत नाहीये. म्हणजे त्याचं जे काही वातज प्रकृती आहे तो तसाच राहणार आहे. आणि जर का पित्तज प्रकृती म्हणलं तर आपण स्पोर्ट्समन सारखा माणूस जर का बघितलं आपण, तर हे लोक पण जरी इतर काही खात राहिले असते तरी ते त्यांचा म्हणजे म्हणतो ना की हालचाल एवढी असते, स्पोर्ट्स एवढी असते, म्हणजे त्यांच्या प्रकृतीचा किंवा त्यांच्या प्रवृत्तीचा तो एक भाग असतो. ते लोक व्यायाम करत राहणार, म्हणजे डोंगरावर चढत राहणार, काहीतरी करत राहणार, म्हणजे काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी हे लोक करत राहतात, कारण त्यांची वृत्तीच क्षत्रिय वृत्ती असते, बरोबर ना, स्पोर्ट्समन वृत्ती असते. कारण ते पित्त प्रकृतीचे असतात, पित्त त्यांना शांत बसू देत नाही आणि त्याच्यामुळे मस्क्युलर असतात चांगले. त्यामुळे यांना तुम्ही म्हणजे म्हणतो ना की किती कमी खायला द्या किंवा जास्ती खायला द्या, याच्यातून काही ते फार कडक म्हणजे बारीक होतील आणि फार जाड होतील असं काही आपल्याला दिसत नाही. म्हणजे एकूण जर का आपण बघितलं तर त्या प्रकृतीनुसार, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की बेडकी कितीतरी फुगली तरी सुद्धा ती काही म्हशीसारखी होणार नाही, किंवा म्हशीने किती डाएट केला तरी ती काही म्हणजे बेडकासारखी किंवा म्हणजे बकरीसारखी ती काही होणार नाही. म्हणजे प्रत्येक जण हा त्याच्या प्रकृतीनुसार असतो. पण ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये षडरस सांगितलेले आहेत. म्हणजे 6 प्रकारचे रस जे आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की गोड, आंबट, तिखट, तुरट वगैरे असे जे काही आहेत, हे जे काही षडरस सांगितलेले आहेत, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या रसाने कुठला म्हणजे कफ म्हणजे वाढेल, कफ कमी होईल, याचा पूर्ण संपूर्ण एक म्हणजे अभ्यास त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. त्यामुळे जर का आपण बघितलं की एखाद्याची प्रकृती फार जाड आहे, बरोबर ना, पण मग त्या जाडीने त्याला नुकसान होतंय का, किंवा त्याच्यातून त्याला काही आजार निर्माण होत आहेत का, किंवा बाबा ठीक आहे त्याला बाबा फार जाड योग्य वाटत नाहीये, हा त्याला एक ठराविक लेवल पर्यंत तुम्ही कमी करू शकता. पण याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही मग बाबा कफ वाढवणारे प्रकार म्हणजे म्हणतो ना की चवी कुठल्या आहेत आणि कफ कमी करणाऱ्या चवी कुठल्या आहेत, हे रस जर का बघायचे आणि त्याप्रमाणे जर का ह्या रसांचं जर का योग्य तुम्ही बॅलन्स केलं तर त्याला तुम्हाला बारीक करता येतं. त्याचप्रमाणे जर का मस्क्युलर माणूस असेल, मग त्याला म्हणतो ना की तेवढं एनर्जी पाहिजे असेल, तर त्यांनी कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, की एखादा जर का वातज प्रकृतीचा असेल आणि त्याला फारच म्हणजे वातामुळे म्हणजे म्हणतो एकदम बारीक होत असेल किंवा वातामुळे काही कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये क्रिएट होणार असेल, इव्हन आता हल्ली वातज प्रमेय जे झालेले म्हणजे डायबिटीस हल्ली बारीक जणांना होतो आणि त्यांच्यामध्ये लोक कडू औषधं देत जातात, म्हणजे म्हणतो ना की कारल्याचे घ्या आणि जांभळाचे घ्या. खरं वास्तविक म्हणजे वातज प्रमेयामध्ये कटुद्रव्य देऊ नयेत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, कारण त्याचा वात आणखीन वाढेल आणि त्याचं काय होतं, डायबिटीस वाढून कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता असते आणि मग ते माणसं इंजेक्शन्स वगैरे शिफ्ट होतात. इव्हन वातज प्रमेयामध्ये मॉडर्नला कंट्रोल पण करता येत नाही, इंजेक्शन शिवाय पर्याय सध्या त्यांच्यासाठी राहिलेला नाहीये. परंतु जर का योग्य आहार दिला तर अनेक आजार आपल्याला काय करता येतात, बरे करता येतात. पण आपण म्हणजे म्हणतो ना की जाड माणसाला बारीक करण्यासाठी आणि बारीक माणसाला जाड करण्यासाठी जर का आपण या कॅलरी कॅल्क्युलेशनच्या मात्र मागे लागलं तर हे कुठेतरी चुकीच्या दिशेने जाते. कारण एकूण जर का आपण डाएट प्लॅन्स बघितले तर आपल्याला लक्षात येतं हे कॅलरी कॅल्क्युलेशन काही वर्क करत नाहीये, बरोबर ना. कारण मी कार्बोहायड्रेट म्हणजे 1 कॅलरी 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 1 कॅलरी जर का असं कॅल्क्युलेशन केलं की 1 ग्रॅम फॅट म्हणजे 11 कॅलरी जर का बघितलं तर फॅट्स तर कमी खायला पाहिजे. त्यामुळे एकूण जर का बघितलं आपण, जर का निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाचा जो काही आहार सिद्धांत आहे, की आयुर्वेदामध्ये जे काही आहाराचे नियम सांगितलेले आहेत
तेच खरं असे तुम्हाला निरोगी जीवन देऊ शकतात. नाहीतर आता जे काही म्हणजे फॅड्स आलेले आहेत की म्हणजे जर एखाद्याचं जरा कोलेस्ट्रॉल वाढायला लागलं तर डायरेक्टली झिरो ऑइल. अरे झिरो ऑइल म्हणजे मग शरीरामध्ये त्याच्या जे जॉईंट्सला लागणारं ऑइल आहे ते तुम्ही आणणार कुठून? म्हणजे त्याच्यातून झिरो ऑइल घेऊन कोलेस्ट्रॉलचं काही त्याचं कमी होताना आजपर्यंत कोणाचं दिसलेलं नाहीये. किंवा म्हणजे जे काही फार म्हणजे तेलकट खात आहेत त्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे आणि जे कमी तेलकट खात आहेत त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी असंही काही दिसलेलं नाहीये. म्हणजे आयुर्वेदाचं म्हणणं कसं आहे की तुम्ही काय खाय याच्याशी संबंध नाहीये, तुम्हाला काय पचवता येतं ह्याला सगळ्यात जास्ती महत्व आहे. आणि शरीराला कशाची गरज आहे, म्हणजे तुमच्या शरीराला जर का कोलेस्ट्रॉलची गरज असेल, आणि विज्ञान पण सांगते की 80% कोलेस्ट्रॉल हे तुमच्या लिव्हरमध्ये तयार होते, मग त्यामुळे तुम्ही तेलकट खात वा न खात त्याचा काही संबंध येतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर का अशी कंडिशन निर्माण झाली की कोलेस्ट्रॉलची गरज आहे तर ते कोलेस्ट्रॉल वाढणारच आहे. त्यामुळे हे जे काही म्हणजे म्हणतो ना की प्रॉब्लेमॅटिक पार्ट जे निर्माण झालेले आहेत, म्हणजे जर का एखाद्याला बारीक व्हायचं असेल तर नुसतं लो कार्ब म्हणजे नो कार्ब डाएट म्हणतात. हल्ली तर लो कार्बच्या ऐवजी नो कार्ब डाएटवर आलेले आहेत. आणि आम्ही बघतो की लोक म्हणजे नो कार्ब डाएट करून मग नुसतेच प्रोटीन्स वगैरे खातात आणि नंतर एक्सेस प्रोटीन्स हे शेवटी कुठून ड्रेन होणार आहेत तर ती किडनीमधून, आणि मग किडनी फेल्युअरकडे जातात. इव्हन जर का म्हणजे आपण नो ऑइल डाएटमध्ये बघितलं तर ते जॉईंट्स पेननी नंतर किंवा म्हणजे म्हणतो ना की नी रिप्लेसमेंट सारख्या ठिकाणी म्हणजे नी रिप्लेसमेंटमध्ये वगैरे कन्वर्ट होताना आपल्याला दिसतात. म्हणजे एकूणच जर का हे बघितलं ना म्हणजे असं एक्स्ट्रीम जे आहे म्हणजे कॅलरी कॅल्क्युलेशन आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेही वर्क करताना मात्र दिसत नाही. उलट त्याच्यातून आरोग्याची निर्मिती होण्याच्या ऐवजी काय होते की आपण अनारोग्याकडे जाताना दिसतोय. त्यामुळे योग्य जर का आरोग्य पाहिजे असेल किंवा 100 वर्ष जर का निरोगी जगायचं असेल तर मग आयुर्वेदाला पर्याय नाहीये. आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, कॅलरी कॅल्क्युलेशन बद्दल तुमचं काय मत आहे किंवा मी जे काही मत मांडलेलं आहे ते योग्य आहे नाही आहे जरूर आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. आणि आयुर्वेदाच्या ज्ञानाच्या प्रसारासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.